हाय नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार. आता दुपार झालेली आहे म्हणून दुपार म्हणते. इकडं काही वरल्याच्या खेळण्यांची पिशवी आहे, नाही तर म्हणणार कसली पिशवी का मीनाक्षीबरोबर पिशवी घेऊन चालली वाटतं कुठं फिरायला का काय. तर असं काही नाही, काही वरल्याची पिशवी आहे. मी कुठं पळून पळून कुठं माझ्या घरी चालले नाही पळून पळून. काही वरल्याला कंटाळून तुम्हाला वाटलं असं चालली वाटतं पळून. काही वरल्याच्या खेळण्यांची पिशवी आहे. तर सहजच व्हिडिओ बनवत आहे. माणसाने लहानपणीचे जुने दिवस कधीच विसरायचे नसतात, कारण माणसावर कुठली वेळ कधी येईल काय सांगता येत नसते. आणि आपल्याला लहानपणी कुणी मदत केलेली असते, आणि असं एकतरी व्यक्ती असते आपल्या आयुष्यामध्ये की आपल्याला कोणीतरी मदत केलेली असते, आणि आपल्या चेहऱ्यावरती हावभाव किंवा आपण संकटात आहोत हे असं बघून ना कितीतरी लोक म्हणजे त्यांनी आपल्याला मदत केलेली असते, ती लोक आपल्याला कधी विसरत पण नसतात. तर असेच एक तुम्हाला विषय सांगते. तर काही वेळेला दंगा चाललेला आहे. कसे आपल्याला एखादा जर व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमधून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असलं किंवा आपल्याला त्याच्यातून असं वाटलं पाहिजे का ह्या व्हिडिओवरनं आपण व्हिडिओ बनवला पाहिजे, तर ते पटकन आपल्या डोक्यात आलं पाहिजे, ते असं क्लिक झालं पाहिजे. तर तसंच काहीतरी झालेलं आहे. तर दोघीजणी बालपणीच्या मैत्रिणी असतात, आणि बालपणीच्या मैत्रिणी असतात. तर ती एक गावाला राहत असते आणि एक सिटीमध्ये राहते मैत्रीण. तर त्या गावाकडची मैत्रीण असते ना, ती जरा संकटात असते. मग तिला तिच्या मैत्रिणीची आठवण येते की चला बाबा आपण ह्या मैत्रिणीकडे जर गेलो तर आपलं काहीतरी म्हणजे आपलं जे संकट आहे ते थोडंफार दूर होईल असं तिला वाटतं. म्हणून मग काय करते, ती त्या मैत्रिणीकडे निघते. तर आणि मैत्रिणीचा मोबाईल नंबर नसतो, काय नसतो. मग ती तिला अगोदर तिचं घर माहीत असतं म्हणून जाते त्या घराकडं जाते. तर तिथं समजतं की बाबा इथं मैत्रीण राहत नाही, मैत्रिणीने नवीन घर बांधलेलं आहे. मग ती नवीन घराकडे जाते. तिथून तर एवढा मोठा बंगला बघून आता म्हणते हिच्याकडं मी पैसे मागू कसे, मला तर गरज आहे पण मी हिच्याकडे पैसे मागू कसे असं तिला वाटतं. म्हणून मग ती काय करते, गेटवर तिथं जाते. तर त्या जिच्याकडे आलेली असते ना तिची सून बाहेर येते. सून बाहेर आल्यानंतर मग ती कोण तुम्ही, आणि कसं काय म्हणजे कोण पाहिजे तुम्हाला. तर ती सांगते की असं इथं माझी मैत्रीण राहते. तर मग ती या मग घरात. मग तिला घेते. मग त्या दोघी मैत्रिणी चांगल्या भेटतात, एकामेकीच्या गळ्यात पडतात, म्हणजे मिठी मारून असं तसं ते सगळं होतं. आणि नंतर ना मग सून म्हणते पाणी घ्या. मग त्या मैत्रिणीला अगोदर गरज असते पैशाची, त्यामुळं ती म्हणते मला पाणी पण नको, मला काय नको म्हणले. मग ती दुसरी मैत्रीण म्हणते मग जेवून जा. नको मला म्हणली, मला जेवण पण नको म्हणली. मग म्हणते मी परत आले की जेवून जाईल. असं या दोघींचं बोलणं चालणं होतं. आणि मग ती मैत्रीण निघते घरी जायला. मैत्रीण घरी जायला निघाल्यावर म्हणते आता मी जाते चला. मग ती मैत्रीण म्हणते तिच्या सुनाला, जी बंगल्यात राहते नाही का, ती मैत्रीण सुनेला म्हणते माझी पर्स आण ग तेवढी. मग ती सून तिची पर्स घेऊन येते. आणि मग ही मैत्रीण आलेली असते ना, हिला मग पैसे द्यायला लागते. ती म्हणते नको मला. तर नाही म्हणली घे. तर ती मैत्रीण म्हणते तुला कसं कळलं की मी तुझ्याकडं पैसे मागायला आलेले. अगं म्हणते तुझ्या चेहऱ्यावरनं मला समजलं का तुला गरज आहे. मग ती पैसे देते. आणि मग तिची म्हणजे कसं असतं, एखाद्याच्या चेहऱ्यावरनं सुद्धा समजलं पाहिजे का हे माणूस काहीतरी संकटात आहे. तर अशी मैत्री असावी, नाहीतर नुसतंच मैत्री असून काही कामाचे नसते. मग असं कळलं पाहिजे का आपली मैत्रीण अडचणीत आहे किंवा काहीतरी म्हणजे ती खरोखर अडचणीत होती, ती म्हणजे काहीतरी गरज असणार तिला. तर गरजेसाठी कुणाच्या उपयोगाला पडावं, पण अति पण करू नये की परत आपण केलेल्या गरजेचा आपल्याला पश्चाताप होईल अशी पण गरज करू नये. गरज करावी पण खरोखर गरज आहे का तिला, की परत ती गरज केलेल्याचा आपल्याला पश्चाताप होईल अशी पण वेळ कुणावर येऊ नये, की 10 वेळा ते पैसे मागावं लागेल अशी पण कुणावर वेळ येऊ नये. तर चला बाय बाय. असाच बनवला व्हिडिओ. कसं माहिती का, एखादा व्हिडिओ जर आपण बघितला
तर त्या व्हिडिओवरनं आपल्याला व्हिडिओ करता आला पाहिजे किंवा त्याच्यावरनं आपल्याला सुचलं पाहिजे की आपण ह्या व्हिडिओवरती काहीतरी बोलू शकतो. तर त्या 2 मैत्रिणींनी कसं गरज होती तिला, मग ते नंतर तिचे पैसे दिले का नाही ते काय माहीत नाही, पण थोडक्यात सांगायचं कसं माहिती का, जर दिलं कुणी तर त्याचं परत देता येईल आणि बरोबर त्या वायद्याला परत द्यावं, नाहीतर नुसतं मागून काही उपयोग नसतो. हां, नुसतं घ्यायचं कळतं द्यायचं कळत नाही असं नसावं. तर चला, बाय बाय सगळ्यांना.